काय अशक्य हो या जगामध्ये माणसाला? काय अशक्य आहे? अरे प्रयत्नाची पराकाष्ठा जर असे माणसाला अशक्यही शक्य करता येतं. आपलं कसं झालंय, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं प्रमाणाचा अर्थ आपण थोडंसं आपल्या दृष्टीनं चुकीचं लावायला लागलो. माणसं म्हणतात ठेविले अनंते तैशेची राहावे. अगदी जांभाई देऊन बोलायचं, तैशेची राहावे. जे आपल्यामध्ये एवढा आळस शिरला, कष्ट मेहनत परिश्रम, कमी कष्टामध्ये जास्त मोहबादला पाहण्याची सवय लागली. काही काही कामगार मंडळी अगदी उघड आपल्याला कबूल करतात. काही नाही, 2 तास जाऊन बसायचं आणि महिन्याचा पगार घ्यायचा. सांगायलाही काही वाटत नाही, सांगायलाही लाजल्याच्या वाटत नाही. 2 तास बसायचं. अरे कष्टाविना जीवन हे कष्टप्रधान असावं, कर्मप्रधानता जीवनामध्ये असावी, हे तुकाराम महाराजांच्याकडून आम्हाला शिकायचं आहे. या जगाला संत तुकाराम महाराजांनी दिलेला हा संदेश आहे. तुम्हाला आधुनिक काळातलं उदाहरण सांगतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सोलापूरला एक आनंद बनसोडे नावाचा मुलगा होऊन गेला. तो 9वीच्या वर्गामध्ये 4 विषय जाऊन नापास झाला. कधीतरी मोबाईलवर सर्च करा म्हणजे आपल्या लक्षात येईल हा आनंद बनसोडे नावाचा मुलगा कोण आहे. 4 विषय गेल्यानंतर अलीकडे मुलांची मानसिकता महाराज ढासळत चालली. मुलं खूप दुर्बळ झाली, ती विचारानं फार दुर्बळ झाली. तशी 9वी 10वीच्या 12वीच्या वर्गामध्ये 1-2 विषय गेले, मग कुठेतरी चुकीच्या मार्गाने जायचं, नाही तो विचार डोक्यामध्ये आणायचा. मी बोलू नये खरं म्हणजे, पण आत्महत्या करण्यापर्यंत महाराज मुलांचे विचार जातात. आणि हा एक्झाम पिरियड आहे ना, परीक्षांचा कालावधी, त्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं ना तर दिवसाला 1-2 तरी घटना आपल्याला पेपरला वाचायला मिळतात, टी व्हीवरती ऐकायला मिळतात. मुलांची मानसिकता खालावत चालली. म्हणजे पचवण्याची, सहन करण्याची सहनशीलता मुलांच्यामध्ये आता राहिली नाही, पाहायला मिळत नाही. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करावा, महाराजांच्या जीवनातली कर्मप्रधानता पाहावी, संकटावरती कसं मात करावं, कसं तोंड द्यावं हे संत तुकाराम महाराजांच्याकडून शिकावं. अरे अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही जीवनाची वाटचाल करेल, जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवनाची वाटचाल करायची. परिस्थिती प्रतिकूल आहे. वयाच्या 12-13व्या वर्षी महाराजांच्यावरती प्रपंचाची आणि संसाराची जबाबदारी पडली. वयाच्या 17व्या वर्षी संत तुकाराम महाराजांचे जन्म देणारे आई वडील महाराजांना सोडून गेले. वयाच्या 17व्या वर्षी एवढ्या लहान वयामध्ये मातृछत्र आणि पितृछत्र नेमकं हरपले. त्या 19व्या वर्षी महाराजांच्या प्रपंचावरती संसारावरती निसर्गानं घाला घातला. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध असणारा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ महाराजांच्या प्रपंचावरती आला आणि या दुष्काळानं साऱ्या प्रपंचाची, संसाराची दाही दिशा केली. मी काही पाहायला नव्हतो, पण महाराज सांगतात म्हणून मी सांगतोय. ते स्वतःच आपल्या तोंडानं लोकांना सांगायला लागले, काय करू संसार तापे तापलो मी देवा, करिता ही सेवा कुटुंबाची. त्राहे 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 सोडवी अनंता, लागू दे ममता तुझे पायी. वयाच्या 19व्या वर्षापर्यंत घरातली 6 माणसं महाराजांना घरातून सोडून गेली. बघा, नैसर्गिक आपत्ती आहे, दैवी आपत्ती आहे, आणि या आपत्तीला तोंड देता 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 वयाच्या 19व्या वर्षी संसाराची दाही दिशा झाली. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. शके 1551 ते 1552 हा 2 वर्षाचा दुष्काळ आहे. इसवी सन 1629 आणि 1630 हा दुर्गादेवीचा दुष्काळ येतो. या वेळेला महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, ही जी परिस्थिती आहे त्याला महाराष्ट्राचं तमोयुग म्हणतात. तमोयुग. अभ्यासकानं हा विचार जाणीवपूर्वक पहा. या तमोयुगामध्ये महाराष्ट्रामध्ये शाक्तपंथाचा प्रभाव वाढला होता. शाक्तपंथाची तत्व मांस, मद्य आणि मैथून करण्यासाठी परवानगी होती. आणि मग मात्र हे चित्र पाहत असताना संत तुकाराम महाराज चिडले, रागावले आणि मग समाजाला प्रबोधन करताना म्हणतात, अरे अर्थ लोपली पुराणे, शब्द नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने अवघी साधनी बुडवली. हा विषय लोभाच्या आहारी जाऊन सगळी अध्यात्माची, संप्रदायाची साधना बुडवायला घेतलीत. महाराज रागावले, चिडले, कारण तो काळ आहे तो तमोयुगाचा काळ आहे.
या दुष्काळानं महाराजांच्या प्रपंचाची दाही दिशा झाली. गाव कोपळा, गावचा पाटील कोपला. बरं, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज म्हणतात बायको मेली, काय न्याय आहे बघा ना. बायको मेली हे का बरं झालं का? गाव कोपला, बरं झालं. गावचा पाटील कोपला, बरे झाले देवा निघाले. बरे या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले. जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील ते म्हणतात फार चांगलं झालं. काय विचारधारा आहे, किती सकारात्मक विचार आहे. वाईटातून देखील चांगला निर्माण करण्याचा भाव आहे. माणसाला आयुष्यात हे कळलं पाहिजे, वाईटातून चांगलं निर्माण करावं का चांगल्यात वाईट करावं. माझं बोलणं लक्षात आलं ना. राजकारणातून मंदिरं उभी करावीत, फक्त मंदिरात राजकारण करायचं नाही. म्हणजे वाईटातून चांगला निर्माण करावा का चांगल्यात वाईट करावं. संसारातून परमार्थ उभा करावा का परमार्थात संसार करावं. नाही लक्षात आलं. मंदिराचं घर करायचं का घराचं मंदिर करायचं. काहींच्या घरात गेल्यानंतर असं वाटतं कुठल्या तरी मंदिरातच आलोय, आणि काहींच्या मंदिरात गेल्यानंतर असं वाटतं कुणाच्या तरी घरातच आलोय. काहींनी मंदिराचं घर केलं आणि काहींनी घराचं मंदिर केलं. बस एवढं आयुष्यात कळलं ना, त्याला साहित्यामध्ये मूल्यांकन शब्द आहे. एवढं कळलं पाहिजे. वाईटातून चांगलं निर्माण करावं शिकावं महाराजांच्याकडून. हे अरे बायको मेली बरं झालं, दुष्काळ पडला बरं झालं, गाव कोपला बरं झालं, गावता पाटील कोपला माझ्या दृष्टीनं बरं झालं. आणि मग 20 वर्षाच्या नंतरचा जो महाराजांचा प्रवास आहे साधकीय अवस्थेचा, हा साधकीय अवस्थेचा काळ, हा टप्पा आम्हाला आता वयाच्या 24व्या वर्षानंतर संत तुकाराम महाराजांनी उपदेश करायला सुरुवात केली. माघ शुद्ध दशमीला गुरुवारच्या दिवशी महाराजांच्यावरती सद्गुरूंनी मस्तकावरती हात ठेवला. 10 जानेवारी 1633 हा दिवस आहे इतिहासामध्ये. आणि मग संत तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने प्रबोधन करायला सुरुवात केली. मला हे सांगायचं होतं, ही जी कर्मप्रधानता आहे ती महाराजांच्याकडून शिकावी. मी तुम्हाला सोलापूरच्या आनंद बनसोडेचं नावाचं एक उदाहरण सांगतोय. लक्षात आहे ना तुमच्या? हाय झोपले नाहीत ना. हा जो सोलापूरचा आनंद बनसोडे नावाचा मुलगा आहे, 9वीच्या वर्गामध्ये 4 विषय जाऊन नापास झाला. तुळजापूरकडे येताना तो एक पायी घाट चढून गेला. शेजारी एक डोंगर होता. त्याच्या डोक्यात काय आलं, गड्याच्या डोंगर चढावं. डोंगरावर चढला, खाली उतरला. प्रवासामध्ये त्याला एक वर्तमानपत्र मिळालं आणि ते वर्तमानपत्र वाचताना या जगामध्ये सगळ्यात उंच असणारं शिखर, या हिमालयाच्या, आपल्या देशाच्या उत्तरेचा जो भाग आहे, या उत्तरेच्या भागामध्ये हिमवंतांचा राजा, म्हणजे या हिमालय पर्वताच्या ज्या पर्वतरांगा आहेत ना, आपल्या देशाचे 2 भाग पाडले जातात भौगोलिकदृष्ट्या. मध्ये विंध्याचल नावाचा पर्वत आहे. विंध्याचल पर्वताच्या उत्तरेच्या भागाला आर्यावर्त म्हटलं जातं आणि दक्षिणेच्या भागाला द्रविडी प्रांत म्हटला जातो. हा जो उत्तरेचा भाग आहे, या उत्तरेच्या प्रांतामध्ये या हिमालयाच्या रांगा आहेत. आणि या हिमालयाच्या रांगाच्या पर्वतराजीमध्ये मग सुलेमान पर्वत असेल, हिंदकुश पर्वत असेल, या पर्वतरांगामध्ये समुद्र सपाटीपासून 29,029 फूट समुद्र सपाटीपासून उंच असणारा शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट, हा शिखर चढायचा आहे. हा 9वीमध्ये नापास झालेल्या आनंद बनसोडे नावाच्या पोराच्या डोक्यात विचार आला. आता सांगा, हे शक्य आहे का हो त्याला? अरे 9वीतले विषय सोडवता येत नाही, तू एव्हरेस्ट चढायला निघालात. एव्हरेस्ट म्हणजे काय? अरे समुद्र सपाटीपासून 29,029 फूट समुद्र सपाटीपासून उंच असणारा शिखर चढायला निघालात. 9वीचे विषय सोडव पहिले. शक्य आहे का? कदापि शक्य नाही. पण लक्षात घ्या, या मुलाचं ध्येय, या मुलाचा आत्मविश्वास, या मुलाचा प्रयत्नवाद, या मुलाचं महत्वाकांक्षा 29 मे 2012ला आपल्या या भारतवर्षाचा, भारत देशाचा तिरंगा, आपला झेंडा घेऊन हाच आनंद बनसोडे 2012ला माउंट एव्हरेस्ट शिखरावरती गेला आणि आमच्या देशाचं निशाण त्या ठिकाणी त्यांनी झलकवलं. याला प्रयत्नवाद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाला काहीही अशक्य नाही.
प्रयत्नानं मेहनतीची प्रयत्नाची पराकाष्ठा जर केली तर माणसाला या जगामध्ये असाध्यही साध्य करता येतं. संत तुकाराम महाराज हा प्रयत्नवाद सांगण्यासाठी एक पहिल्यांदा दृष्टांत देऊन हा प्रयत्नवाद आपल्याला सांगतात. दृष्टांत असा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भुजंग धरतील हा ओ डोळान न पाहावे हा साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पाहावे हा साधुनी बचनाग खाती तोळा तोळा न पाहावे सगळ्यांच्या माहितीतला दृष्टांत आहे. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे. आपल्या भारतामध्ये एक बचनाग नावाची वनस्पती, दोन प्रकारचा बचनाग मानला जातो. एक काळा बचनाग आणि एक पांढुरका बचनाग, असे दोन प्रकारचा बचनाग मानला जातो. ही जी बचनागाची वनस्पती आहे, या वनस्पतीच्या मुळामध्ये अत्यंत प्रभावी विष आहे, अत्यंत प्रभावी. महाराज म्हणतात इतर माणसानं नुसतं जरी पाहिलं तरी त्या विषाचा प्रभाव त्याच्या दृष्टीवरती त्याच्या जीवनावरती होऊ शकतो, एवढा त्या विषाचा प्रभाव आहे. पण याच बचनागाच्या वनस्पतीवरती रासायनिक प्रक्रिया करून विष मारण्यासाठी एक विषाला प्रतिबंध करणारी ताकद याच बचनागाच्या वनस्पतीतून तयार झाली. त्याच विषाचा सदुपयोग होऊ लागला आपल्या देशामध्ये. मला काही त्या बाबीतलं फारसं कळत नाही, पण आपल्या देशामध्ये एक बचनागाची वनस्पती आहे, अत्यंत प्रभावी विषारी वनस्पती आहे. एक साधारण असा विचार करा, वस्तूचं जे मोल आहे, वस्तूचं जे विकणं आहे, जो बाजार आहे, तशा प्रकारे घडला जातो. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला भाजी घ्यायची असेल तर ती आपण तोल्यानी घेऊ का? तोल्यानी नाही, मग कशी घेतो? किलोनी घेतो, किलोनी घेतो. बचनागाचं विष तोल्यानी विकलं जातं. याचा अर्थ असा आहे, सगळ्यात महाग सोनं हे अतिशय महाग म्हणून ते तोल्यानी विकलं जातं. एक असा रिवाज आहे, वस्तू जेवढी महाग ते विकण्याचं परिमाण देखील तशाच प्रकारचं वापरलं जातं.
एकाचा किलोनी विकलं जाईल का? तोल्या तोल्यानी विकलं जातं. एवढं प्रभावी आणि एवढं महाग आहे ती वनस्पती. पण एखादा साधू, एखादा महात्मा, एखादा सत्पुरुष ते बचनागाचं विष तोल्या तोल्यानी खातो, तोल्या तोल्यानी खातो. कसं हो, हे सगळं कसं शक्य आहे? याचं उत्तर महाराजांना द्यायचं आहे. पण दुसरं चरण सांगितल्याशिवाय नाही उत्तर देणार. दुसऱ्या चरणातला दृष्टांत सांगितल्याशिवाय उत्तर नाही. कारण उत्तर आहे ते शेवटच्या चरणामध्ये. पहिला दृष्टांत आहे, साधूनी बचनाग खाती तोळा तोळा. शक्य आहे का हो? आपल्या दृष्टीने हे कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. मला आठवतं ही जुनी मंडळी, गोठ्यामध्ये जर एखादी गाय व्यायली, त्या गायीचं गोंडस गुबगुबीत असं असणारं वासरू हे गोठ्यात गायीच्या शेजारी नाही बांधलं जायचं. मग ते वासरू कुठे? घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये चांगल्या जागेवर बांधलं जायचं. आणि मग गाय पाजण्याच्या वेळेला ते वासरू, तो मालक असा 2 हात घालायचा आणि अलगत उचलायचा. तो अलगत उचलून न्यायचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 15 दिवस झाले तरी मालक वासराला उचलायचा. करता करता तो वासरू 2 महिन्याचा झाला तरी मालक उचलायचा. आता 2 महिन्या, पहिल्या दिवसाचा वासरू 2 महिन्यानंतर तेवढाच राहिला असेल का? त्याचं वजन तेवढंच राहिलं असेल का? 20 किलोनी वाढले, पण मालकाचा रोजचा सराव असल्या कारणानं तो रोज उचलायचा. 4 महिने झाले, त्या वासराचं रूपांतर, बोला काय शब्द आहे? म्हणजे तो मोठा झाला तरी मालक उचलायचा. त्याला एकमेव कारण आहे प्रयत्न. रोजचा सराव असल्या कारणानं साधू पुरुष या बचनागाचा विष थोडं थोडं करता करता तोल्या तोल्याने पचवतात. त्याला कारण आहे हा त्यांचा सराव, ही त्यांची प्रॅक्टिस, हा त्यांचा कर्म योग, ही त्यांची कर्मप्रधानता आहे. या जगामध्ये काहीही अशक्य नाही, काहीही अशक्य नाही. मला पुराणातली दृष्टांत तुम्हाला सांगायला आवडेल, ऐतिहासिक उदाहरणं सांगायला आवडेल. माझ्याकडे वेळ फक्त साधारण 20 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. मी तुम्हाला ऐतिहासिक उदाहरण सांगू का पौराणिक उदाहरण सांगू? सांगा, तुम्ही सांगा, मी ते उदाहरण सांगेन. ऐतिहासिक सांगू? ठीक आहे, ऐतिहासिक सांगतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जावळीच्या रानात गेले आणि जावळीच्या खोरामध्ये गेल्यानंतर महाराजांचं लक्ष गेलं ते भोरप्याच्या डोंगराकडे गेलं. 1654ला आणि 1656ला बरोबर 2 वर्षांनी या भोरप्याच्या डोंगरावरती महाराजांनी भोरप्याचा डोंगर ताब्यात घेऊन या भोरप्याच्या डोंगरावरती एक किल्ला उभारला 2 वर्षामध्ये. आणि मग त्याचं नामकरण विधी केलं, त्याला नाव दिलं प्रतापगड. 1659ला हा प्रतापगड घेण्यासाठी अफजल खान नेमका दरमदल करत आला. पहिल्यांदा तुळजापूरला आला, नंतर पंढरपूरला आला. पंढरपूर पासून 20 कोसाच्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी मलवडी नावाचं गाव आहे. नाईक निंबाळकर कुटुंबामध्ये 4 भावंड जन्माला आले. गुणाजी, बजाजी, सावित्री आणि सई. ही सगळ्यात लहान असणारी सई वयाच्या 7व्या वर्षी इथं लग्न झालं. आणि ही 7 वर्षाची सई, तुम्हाला शंका येईल म्हणून सांगतो, 18व्या शतकापर्यंत आपल्या देशामध्ये या काही गोष्टी चालू होत्या. 1829, 1842 आणि 1872 या काळामध्ये आपल्या देशामध्ये महिलांच्या बाबतीत 3 कायदे निघाले. बालविवाह पद्धत बंद झाली. सामाजिक दृष्टिकोनातून महिलांच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या दृष्टीनं 3 कायदे निघाले. बालविवाह पद्धत बंद झाली. विधवेला पुनर्विवाह करण्याचा कायदा निघाला आपल्या देशामध्ये. आणि सतीची परंपरा 18व्या शतकामध्ये बंद झाली. खरं म्हणजे 17व्या शतकापर्यंत हे सगळं चालू आहे. 1703 ते 1795 हा पेशवाईचा काळ आहे. पेशवाईच्या काळामध्ये सतीची परंपरा अस्तित्वात आहे. लक्षात आलं का? बालविवाह पद्धत अस्तित्वात आहे. 18व्या शतकापासून बालविवाह पद्धत बंद झाली. हा तर 16व्या शतकातला विषय. वयाच्या 7व्या वर्षी सईचं लग्न झालं आणि लक्ष्मीच्या पावलानं नाईक निंबाळकर कुटुंबातली ही सौभाग्यवती भोसल्यांच्या कुटुंबामध्ये आली. हिचा जो मोठा भाऊ आहे बजाजी, अफजल खानाने बजाजीला पकडलं. का? मेवण्याला पकडल्यानंतर हा शिवाजी आपल्या पायाजवळ चालून येईल. म्हणजे मी त्याच्या परिभाषेमध्ये बोलतोय, मी एकेरी बोलणार नाही, त्याच्या भाषेमध्ये बोललो. हे राजे आपल्या पायाजवळ येतील. आणि तसंच झालं. सईने हट्ट धरला, म्हणे महाराज
आमच्या सगळ्या कुटुंबाचा भार नेमका दादावर आहे. वडील गेल्यापासून प्रपंच दादा सांभाळतो. माझ्या दादाला अफजल खानाने पकडले, त्याची सुटका करा. 26,000 सोन्याचे सुवर्ण मोहरा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मेहुण्याची सुटका केली. बजाजीची सुटका झाली. हा अफजल खान निघाला, मदल दरमदल करत वाईत आला आणि वाईतून तो प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येऊन थांबला. 1659ला काय घडलं हा इतिहास सगळ्यांना श्रुत आहे. माझा आज तो स्वतंत्र विषय नाही, पण 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा कोथळा काढला. 1659ला महाराज अफजल खानाला मारून खाली उतरले आणि हा जो प्रतापगड आहे बघा, आजपर्यंत कोकणातले 3 बंदर, एक राजापूरचं बंदर, एक दाभोळचं बंदर आणि एक महाडचं बंदर, या 3 बंदरातून येणारा किमतीचा माल हा नेमका विजापूरच्या बादशाला जायचा. त्यामुळं विजापूरचा बादशाह मगरमत्त होत चाललाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा. हा कोकणातून येणारा बंदरातला किमतीचा माल थांबवला पाहिजे. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी ठाण बांधायचं, एखादा टोल नाका ठेवायचा, त्याची अर्थसत्ता नेमकी कट करायची, थांबवायची. एकदा माणसाची अर्थसत्ता जर गोठवली तर कितीही माणूस मोठा असो तो खाली येतो. कारण अर्थसत्ता ही जीवनाची प्रधान सत्ता आहे. आपल्या देशामध्ये 5 प्रमुख सत्ता आहेत: धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता आणि प्रसारण सत्ता. या 5 सत्ता आहेत. त्याच्यामध्ये अर्थसत्ता ही एक प्रधान तत्व आहे, प्रधान सत्ता आहे. त्याला अलीकडे आपण मनी फाउंडेशन म्हणतो. पैसा हा परमेश्वर आहे. अर्थसत्ता ही प्रधान सत्ता आहे. बरोबर 1659ला महाराज गडावरून उतरले आणि 15 दिवसामध्ये 18 दिवसामध्ये बघा, महाराजांनी 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेतले. किती? 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेतले. त्यातला शेवटचा किल्ला घेतला तो नेमका पन्हाळगड, शेवटचा किल्ला. काय वेग असेल, काय स्पीड असेल, काय प्रयत्न असतील, काय मेहनत असेल. कधीतरी बसल्या बसल्या गणित लावा. 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेणे. 15 किल्ले म्हणजे काय? दिवाळीला दारात बांधलेले किल्ले नाही पोरांनी सांगत मी. पोरांनी दिवाळीच्या सणामध्ये दारात बांधलेले किल्ले घेतले ते नाही. स्वराज्यामध्ये हे 18 दिवसामध्ये 15 किल्ले घ्यायचे. शेवटचा जो पन्हाळा आहे, पण कोंडाजी फर्जंदनं 60 मावळे नेऊन पन्हाळगड ताब्यात घेतला. पण दुर्दैवी नेमका असं, या पन्हाळगडाला सिद्धी जवारनं नेमका वेढा दिला. सिद्धी जवारण या पन्हाळगडाला बिळगला आणि करता करता गडावरती महाराजांचं स्थान होतं, नेमकं महाराजांचं वास्तव्य होतं. महाराजांच्या सोबत 5,500 मावळे त्यावेळेला पन्हाळगडावरती होते. 5,500 मावळे. आणि हे 5,500 मावळे हिरडस मावळाचे होते. पुणे जिल्ह्यामध्ये भोर प्रांतामध्ये 52 गावाचा परिसर आहे, त्याला हिरडस मावळ म्हणतात. का म्हणतात अनेक कारणं सांगता येतील मला, पण ही 5,500 मावळे गडावरती महाराजांच्या सोबत आहेत. सिद्धी जव्हार काही, जव्हार म्हणजे रत्न, सिद्धी काही मागे यायला तयार नाही, हटायला तयार नाही. अरे उन्हाळा संपला, जून महिना सुरू झाला, पाऊस पडायला लागला, सिद्धी जव्हारच्या वेड्यामध्ये जराही तीळमात्र बदल झाला नाही. करता करता पावसाळ्यामध्ये गडावरचं धनधान्य संपायला आलं, पाण्याची टंचाई आली, अश्विन महिना उजाडला, 3.5 महिने गेले. 3 टाईम खाणारे मावळे 2 टायमावर आले, 2 टाईम खाणारे मावळे 1 टायमावर आले. आणि करता 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 2 दिवसांनी 3 दिवसानं कुठेतरी रांधलं जायचं आणि तेवढं खाऊन मावळं आपली उपजीविका आता भागवायला लागली. करणार काय? किती मोठं संकट इतिहासावरती, या महाराष्ट्रावरती, स्वराज्यावरती, रयतेवरती, महाराजांच्यावरती किती मोठं हे धर्मसंकट कोसळलेलं आहे. करणार काय? आणि या विचारामध्ये गडावरून कसं बाजूला जावं, बाहेर जावं, कसं बाहेर पडावं याचा शोध घेता 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 भगवती मातेनं संदेशही दिला. रात्री 1-1:30च्या सुमारामध्ये गडाच्या एका बाजूनं रात्रीच्या अंधारामध्ये एक आरोळी आली अचानकपणे ऐकायला, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. महाराजाई याला बोलून घेतलं. हा एक समर्थ दास होता. त्याला समोर बोलून घेतल्यानंतर विचारलं, तू कुठल्या मार्गाने आलास? त्याने आलेला मार्ग सांगितला आणि मग राजांना लक्षात आलं, गडावरून बाहेर पडायला हा मार्ग आपल्याला सोयीचा आहे, योग्य आहे. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरवला आणि राजदरबारामध्ये महाराजांनी निर्णय सांगितला, गडावरून बाहेर पडायला रस्ता सापडला
पण बाहेर कसं पडायचं त्याची योजना महाराजांनी सांगितली. 2 मेणे तयार केले जातील. एका मेण्यामध्ये मी असेल, पण दुसऱ्या मेण्यामध्ये माझ्यासारखाच बनलेला एक नकली शिवाजी असेल, बनलेला एक शिवाजी असेल. माझ्या अंगावर तर राजवस्त्र त्याच्या अंगावर दिलं जाणार आहे, जिरे टोप त्याच्या अंगावर दिला जाणार आहे, कमरेची तलवार त्याच्या हातात दिली जाणार आहे. तो शिवाजी आणि तो असेल तो मी. 2 मेण्यामध्ये बसवलं जाईल. पन्हाळगड ते विशालगड 20 कोसाचं अंतर. मी विशालगडाकडे जाणार आहे. रात्रीची वेळ आहे आणि अशा वेळेमध्ये दरबारामध्ये महाराजाई हा मुद्दा म्हटला, बोला कोण शिवाजी व्हायला तयार आहे, कुणाची हिम्मत आहे. यदा कदाचित नकली शिवाजी जर सिद्धी जबारच्या हाताला भेटला तर त्याच्या 2-3 तासाच्या नंतर शरीराच्या खांडोळ्या खांडोळ्या होणार आहेत. अरे मृत्यूचं आव्हान घ्यायचंय, स्वीकारायचंय, आहे का हिम्मत कुणाची. आणि राज दरबारामध्ये न्हाव्याचा पोरगा पुढे आला, वाकत 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 पुढे आला. हात जोडले, खाली मान घातले आणि त्यांनी म्हटलं, राजा मला शिवाजी व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय. कोण रे तू. शिवा नाव आहे माझं. कुणाचा पोरगा. न्हाव्याचा पोरगा आहे. अरे न्हाव्याचा पोरगा राजा व्हायला निघालाय. का रे का. म्हणे महाराज राजा होण्याचं सौभाग्य जर मला प्राप्त होत असेल तर आलेला मृत्यूही मी स्वीकारायला तयार आहे, मला राजा व्हायचंय. आणि ज्या दिवशी गडावरची छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं ना, त्या दिवसापासून त्यांनी तशीच मिशीचे कट, तशीच निमुलती दाढी, अरे तशीच बोलण्याची ठेवण, चालण्याची ढब. नक्कल माणसाने करावी, पण कुणाची करावी. तरुणाने आदर्श घ्यावा, तरुणाने कॉपी करावी, नक्कल करावी, पण कुणाची करावी याचं डोक्यावर भान असावं की नाही. कुणाची आम्ही नक्कल करायला निघालोय. न्हाव्याच्या पोराने निर्णय घेतला मला शिवाजी व्हायचं. आणि त्या पोराला पाहिल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं. दिसायला तसाच, दाढी निमुलती, मिशीचे कट तसे, डोळ्यात बाणेदार डोळे, टोकदार नाक, नाव पण शिवा. पुढे आल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं. काय भाग्य आहे. त्याला सांगितलं, शिवा सिद्धी जवारनी जर तुला पकडला तर तुझ्या खांडोळ्या होणार आहे. चालेल का. तयार आहे महाराज. मृत्यूही स्वीकारायला तयार आहे. आणि महाराजाई आपल्या अंगावरचा 12 बंदीच्या 12 गाठी सोडल्या आणि अंगरखा काढला. आपल्या हातानं तो अंगरखा शिवा न्हाव्याच्या अंगावरती दिला. शिवा न्हाव्यानं अंगरख्याच्या दोन्ही बाह्यामध्ये आपला हात घातला, अंगरखा अंगावर घेतला, 12 बंदीच्या 12 गाठी बांधल्या. महाराजांच्याच अंगाचा असल्या कारणानं तंतोतंत त्याच्या अंगावर बसला. कमरेची तलवार काढली, ढाळ काढली, त्याच्या पाठीवर ठेवली, कमरेची तलवार त्याच्या कमरेला बांधली. करता करता डोक्यातला जिरेटोप काढला आणि महाराजाई न्हाव्याच्या पोराच्या शिवाच्या डोक्यावर बसवलं. आता मात्र शिवा नावी तंतोतंत छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागला. आणि करता 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 राहिल्या त्या पायाच्या खडावा, बूट, चपला महाराजाई त्याच्या पुढे ठेवल्या आणि सांगितल्या की हे बूट, ह्या खडावा, याच्या चपला तू घाल. असं म्हटल्यानंतर न्हाव्याचा पोरगा तळ पायाची मस्तकात गेली आणि खवळला वाघासारखा. राजा आयुष्यभर या खडावा माझ्या हृदयामध्ये मी धरल्या. मला डोक्यावर घ्यायला सांगा, मला खांद्यावर घ्यायला सांगा, माझ्या हृदयामध्ये घ्यायला सांगा. न्हाव्याच्या पोराच्या पायाचा स्पर्श, तुमच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेले या तुमच्या खडावा आहे, तुमच्या चपला आहे. तर आज आयुष्यभर देवाऱ्यामध्ये ठेवायला सांगा. जन्मभर या तुमच्या पायाच्या खडावा याची रोज दिवसातून 2 वेळा पूजा करेन. जन्मभर देवाऱ्यामध्ये ठेवाव्या आणि तुम्ही मला पायाचा स्पर्श करायला सांगता. राजा न्हाव्याच्या पोराच्या पदरामध्ये ही एवढी मोठी पापाची आपत्ती कधी येऊ देऊ नका. असं बोलल्यानंतर स्वराज्याचा मालक 4 पावलं पुढे गेला आणि न्हाव्याच्या पोराला कडकडून मिठी मारली. उजव्या हाताने शिवा न्हाव्याची पाठ थोपटली आणि सांगितलं, शिवा बस, मला जो पाहिजे होता तो राजा मिळाला, पाहिजे होता तो शिवा मिळाला, धन्य झाला.
एका मेण्यामध्ये शिवा न्हाव्याला बसवलं. एका मेण्यामध्ये राजे बसले. राजांच्या बरोबर 300 मावळे आहेत. विशालगडाच्या मार्गानं रात्री झपाझपा पावलं, रपा रपा चिखळामध्ये पावलं टाकत हा मेणा 300 पावलं विशालगडाच्या मार्गानं निघाले. सिद्धी जवारचा वेढा तोडून 8-10 कोसाच्या अंतरावरती महाराजांचा मेणा गेला आणि त्याच्या मागून शिवा न्हाव्याचा मेणा चाललाय आणि पळाला. असं समजल्यानंतर सिद्धी जवारचं सैन्य धावलं आणि पकडला तो नेमका शिवा न्हाव्याला. शिवाजी समजून पकडला. एवढा आनंद झाला. भर पावसामध्ये सिद्धी जवारनं दिवाळी साजरी करायला सुरुवात केली. शिवाजीला पकडलं. 3.5 महिने तपश्चर्या आहे आणि एवढ्या 3 महिन्यानंतर का होईना पण राजाला शिवाजीला पकडल्याचा आनंद त्याला झाला. आणि नेमका हा न्हाव्याचा पोरगा शिवाजी म्हणून हा न्हाव्याचा पोरगा आहे असं उघड झालं. आणि भर सिद्धी जवारनं न्हाव्याच्या पोराच्या खांडोळ्या केल्या. खांडोळ्या. माझा दृष्टांत आणि उदाहरण संपलं. मला एकच सांगा, त्या न्हाव्याच्या पोराला स्वराज्याचा, रयतेचा, प्रजेचा राजा होणं शक्य आहे का हो? शक्य आहे का हो? कदापि शक्य नाही. कदापि शक्य. पण आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, प्रयत्न, कर्मप्रधानता, दृढ श्रद्धा, निर्धार, पराकोटीची स्वराज्यावरती असणारी प्रबल निष्ठा, ही जीवनातली जी जीवनमूल्य आहेत, ही जीवनमूल्य माणसाला आपल्या ध्येयापर्यंत नेतात. हे ऐतिहासिक उदाहरण मी आपल्यासमोर मांडतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुन्हा एक दृष्टांत दुसरा दिला. साधोनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनिया. पण हे सगळं कसं शक्य होतं यासाठी महाराज आज सिद्धांत मांडतायत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. ते तोळा हा धरतील. बोला बोला सगळ्यांनी. साधुनी भुजंग धरतील हा विठोबा रखुमाये. 2 दृष्टांत दिल्यानंतर महाराज शेवटच्या चरणामध्ये आपला प्रयत्नवाद सांगतात. तुका असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ही गोष्ट आपल्याला साध्य करता येईल फक्त कशाने? कारण अभ्यास तुका म्हणे. इथं अंडरलाईन करा, इथे लाल रेष ओढा. या सगळ्या गोष्टीला कारण काय? पहिला दृष्टांत आहे कोणता? साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे. कशामुळं? कारण अभ्यास तुका म्हणे. साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनिया. कशामुळं? कारण अभ्यास तुका म्हणे. या सगळ्या गोष्टीचं कारण आहे ते फक्त आणि फक्त अभ्यास. अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं हा एवढाच अभ्यास या शब्दाचा मर्यादित अर्थ नाही. अभ्यास म्हणजे प्रयत्न, अभ्यास म्हणजे अट्टहास, अभ्यास म्हणजे साधना. पराकोटीचे प्रयत्न जर माणसाकडे असतील तर त्याला या जगामध्ये काहीही अशक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. अशा स्वरूपाचा संत तुकाराम महाराजांचा कर्मप्रधानता शिकवणारा तसा संतपर प्रकरणातील आपल्या सगळ्यांच्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल खूप काही पौराणिक दृष्टांत देऊन आधुनिक काळातले दृष्टांत देऊन हा विषय आपल्यासमोर मांडता येईल. सर्वांनी पुन्हा एकदा हाताने टाळी मुखानी नाम ज्या संतांच्या कृपेनं हा धर्ममंडप या ठिकाणी सजलेला आहे त्याच संतांचं एकवार आपण सर्वांनी भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर मा